हॅलो फ्रेंड्स, राधे राधे, जय श्री कृष्ण। आज वटपौर्णिमा दुपारी 12 वाजेपर्यंत शुभमुहूर्त असल्यामुळे जरा काही गडबडच झाली। आवराआवर आणि पूजेची तयारी चालू होती। तसं तर कोणताही सण असो, बायकांची जरा धावपळच होत असते आणि त्यात आज वटपौर्णिमा म्हटल्यावर जरा जास्तच गडबड होते। तुम्हाला माहीत आहे का वटपौर्णिमेची पूजा का करतात? चला तर मग सांगते। वटपौर्णिमेची पूजा पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केली जाते। या व्रतामागे सती सावित्रीची पौराणिक कथा आहे, जिने यमराजाकडून आपल्या मृत पतीचे प्राण परत मिळवले होते। आता प्रश्न हा येतो की वडाच्याच झाडाची पूजा का करतात बरं? तर वडाच्या झाडाचे आयुष्य खूप मोठे असते आणि स्थिरता दर्शवते। हिंदू संस्कृतीत या झाडाला अमर आणि अक्षय मानले जाते। वडाचे झाड इतर वृक्षांप्रमाणेच भरपूर ऑक्सिजन देते आणि माणसाला जीवन जगण्यासाठी मदत करते। त्यामुळे कृतज्ञता म्हणूनही या झाडाची पूजा केली जाते। आदर्श पत्नीचे प्रतीक म्हणजे सावित्री। सावित्रीच्या निष्ठेचे स्मरण करून स्त्रिया स्वतःच्या वैवाहिक जीवनातही अशीच निष्ठा, प्रेम आणि संकटसमयी धैर्याने उभे राहण्यासाठी ताकद मिळावी म्हणून हे व्रत करतात। हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या त्यागाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे। 7 जन्म हाच पती मिळावा आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदावी, अशी या व्रतामागे मुख्य भावना असते। या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात। पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या निपुत्रिक आणि मृत पती सत्यवान यांचे प्राण यमाच्या तावडीतून परत आणले होते, म्हणूनच या व्रताला विशेष महत्त्व आहे। तुम्हाला पण या व्रताबद्दल वेगळी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत राधे राधे, जय श्री कृष्ण।